हॅलो यूट्यूब फॅमिली. तर कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा. वाव, कुठून मागवली ही चिकन दम बिर्याणी? कुठून? अगं मी घरी बनवली आहे, घरच्या साहित्यामध्ये. तुला खरंच बघायचंय? बघ तर मग, घरच्या साहित्यामध्ये हॉटेलसारखी चिकन दम बिर्याणी घरीच बनवू शकता. चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. इथे मी 3 पाव चिकन घेतलेलं आहे. ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि त्यासाठी आपण इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे. 3 ग्लास तांदूळ घेतलेला आहे मी इथं. आणि आणखी परत त्यासाठी लागणारं इथे मी 5 ते 6 कांदे घेतले होते. ते कांदे उभे कट करून तेलामध्ये तळून घेतलेले आहे. थोडी कोथिंबीर, 1 टोमॅटो आणि 8-10 हिरव्या मिरच्या आहेत, त्यामधून कट करून घेतलेल्या आहे. आणि एक इथे लिंबू घेतलेला आहे. बाकी आणखी परत काही साहित्य आहे. इथे मी जो कांदा कट केलेला होता, तळून घेतला, तेच तेल मी इथं वापरलेलं आहे. 1 वाटी दही, चवीप्रमाणे मीठ, तिखट, 1 वाटी प्रवीण मसाला, 1 वाटी खानदेशी मसाला, 1 वाटी धने पावडर आणि इथे हळद घेतलेली आहे थोडी, 1 वाटी तूप, 2 तेजपत्ता आणि इथे काही खडे मसाले घेतलेले आहे. शहाजिरे, काळी मिरी, लवंग, हिरवी विलायची, दालचिनी, चक्रफूल बघू शकता. आणि इथे मी बिर्याणीसाठी हा कलर घेतलेला आहे, ऑरेंज कलर आहे हा. आणि अद्रक लसणची पेस्ट आहे, इथे ती वाटीभर घेतलेली आहे. इथे अद्रक लसण जास्त वापरायची आहे. आपलं बिर्याणीसाठी लागणारं साहित्य आहे. चला तर चिकन मॅग्नेट करून घेऊया. इथे मी चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे 3 पाण्याने. त्यामध्ये आता आपल्याला चिकन मॅग्नेट करायसाठी इथे अद्रक लसणची पेस्ट ॲड करायची आहे. थोडं दहीही ॲड करायचं आहे. 1 वाटी जे दही घेतलं होतं ते पूर्ण इथे घालायचं आहे. हिरवी मिरची ॲड करायची आहे. आणि त्यामध्ये आणखी परत आपल्याला हळद, 1 चमचा हळद ॲड करायची आहे. आणि धणी पावडर इथे मी 1-1 चमचा जे 1-1 वाटीचं प्रमाण घेतलं होतं ते मी अर्धा मसाला इथं सगळे मसाले इथं टाकून घेत आहे. धणी पावडर, खानदेशी मसाला, अंबारी मसाला आणि लाल तिखट सगळे इथं 1-1 चमचा मी वापरलेला आहे. आणि चवीप्रमाणे मीठ. मी हे जे साहित्य घेतलेले आहे हे एकदम परफेक्ट आहे. तळलेला कांदाही त्यामध्ये टाकायचा आहे आणि त्यावरती थोडं कट केलेलं लिंबू ॲड करायचं आहे. 1 लिंबू इथे तुम्ही ॲड करू शकता. त्याने आपल्या हे चिकन जे मॅग्नेट करायला घातलेले आहे आपण, त्याला वेगळीच टेस्ट येते. तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा. चला तर चिकन मॅग्नेट करून झालेलं आहे आणि इथे आपण हे तांदूळ 10 ते 15 मिनटं धुवून सेट करायचे आहे, भिजू द्यायचे आहे. इथं मी एक पातेलं घेतलेलं आहे. पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आणि भरपूर मीठ टाकायचं आहे. त्यामध्येच आणखी त्या पाण्यामध्ये थोडं तूप किंवा तेल ॲड करू शकता. त्याने काय होतं तर आपले जे तांदूळ आहेत ते मोकळे होतात. आणि इथे आणखी परत आपण सगळे खडे मसाले, तेजपत्ता, लिंबू ॲड केलेला आहे. लिंबाने सुद्धा आपले जे तांदूळ आहेत ते खाली लागत नाही, चिकट होत नाही, एकदम मऊ होतात. ताट ठेवून पाणी उकळून घ्यायचं आहे. पाणी इथं आपलं उकळलेलं आहे आणि 15 मिनटं आपण इथे होऊ दिले होते. 15-20 मिनटं झाले असं समजा. तांदूळ भिजवायला घातलेले होते तर ते तांदूळही व्यवस्थित भिजलेले आहे. आता हे तांदूळ या पाण्यामध्ये ॲड करायचे आहे. तांदूळ इथे आपले ॲड करून झालेले आहे. त्याच्यावरती आता झाकण ठेवून द्यायचं आणि व्यवस्थित तांदूळ होऊ द्यायचे आहे. आपली ते शिजू द्यायचे आहे. मध्ये मी 2-3 वेळेस तांदळाला चेक केलेलं होतं की आपला भात झाला की नाही. इथे बघू शकता तांदूळ व्यवस्थित फुललेला आहे आणि व्यवस्थित झालेला आहे. इथं तांदूळ काय आहे की आपला पूर्ण होऊ द्यायचा नाही आहे. 1% तांदूळ थोडा ठेवायचा आहे बाकी आपल्याला. बघू शकता एकदम मोकळा झालेला आहे, कुठं चिकट वगैरे झालेला नाही. चला तर आपण चिकन आता फोडणी देऊन घेऊया. जे मॅग्नेट केलेलं चिकन होतं त्यासाठी फोडणी घालायची. एक पातेलं घेतलं, त्यामध्ये तेल टाकलं भरपूर आणि अद्रक लसणची पेस्ट इथे मी घातलेली आहे. पण ही अद्रक लसणची पेस्ट इथे पुरेपूर आपल्याला पूर्ण होऊ द्यायची नाही आहे, अर्धवटच होऊ द्यायची आहे. आणि त्यामध्ये कट केलेला 1 टोमॅटो ॲड करायचा आहे. तो टोमॅटोही व्यवस्थित होऊ द्यायचा. मग त्यामध्ये आपल्याला लगेचच तिखट, हळद आणि धने पावडर, खानदेशी मसाला
मी घरचेच मसाले वापरलेले आहे. चिकन मसाला वगैरे बाहेरून विकत आणलेला नाही. आणि मी कधीच बाहेरून चिकन मसाला वगैरे मागवत नाही, बिर्याणी मसाला मागवत नाही. घरच्याच मसाल्यामध्ये मी बिर्याणी करत असते. सगळे मसाले इथे मी टाकून घेतलेले आहे आणि टोमॅटोही आपला व्यवस्थित इथे झालेला आहे. इथे अद्रक लसूण पण पूर्ण लाल होऊ द्यायची नाही आहे, कारण आपल्याला जे चिकन मॅग्नेट झालेलं आहे, आता जे चिकन आपण होऊ देणार आहे त्यामध्येच आणखी परत हे शिजल्या जाणार आहे आणि होणार आहे. 15 मिनटं झालेले आहे, 15 ते 20 मिनटं झालेलं आहे चिकन मॅग्नेट करून. ते पण व्यवस्थित सेट झालेलं आहे. आता हे यामध्ये ॲड करायचं आणि त्यामध्ये त्याच पातेल्यामध्ये ज्याच्यामध्ये चिकन होतं त्याच्यात थोडं पाणी घालून ते पाणी इथं ॲड करायचं आहे आणि हे चिकन आपल्याला आता शिजू द्यायचं आहे. मध्येच याला चेक करत राहायचं. बघू शकता चिकन आपलं व्यवस्थित इथं शिजत आलेलं आहे आणि हे बघू शकता तुम्ही इथं असं थोडंसं लागलं पाहिजेत, करपलं पाहिजेत खालून. पूर्ण करपू द्यायचं नाही, म्हणजे त्याची टेस्ट चांगली लागणार नाही. बघू शकता चिकन इथं झालेलं आहे. हे जे लेग पीस आहे ते व्यवस्थित शिजले गेलेले आहे. आता आपल्याला बिर्याणी सेट करायची आहे. त्यासाठी मी इथं पाण्यामध्ये कलर टाकलेला आहे आणि तयार करून घेतलेला आहे. इथं आता आपल्याला हा चिकन जे झालेलं आहे त्याच्यावरती थर घालायचे आहे. व्यवस्थित इथं तांदूळ टाकून घ्यायचे आहे. आपला जो मोकळा भात झालेला आहे तो व्यवस्थित आपले तांदूळ इथं पसरवून घ्यायचे. बघू शकता त्यावरती आता हा कलर जो आहे तो पाण्यात मिक्स केलेला होता तो व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. त्याने काय होतं तर मध्ये मध्ये तांदळाला छानसा असा वेगळा कलर येतो, काही पांढरा राहतो आणि काही ऑरेंज कलर. त्यामध्ये आणखी परत मी तूप घातलेलं आहे आणि हा तळलेला कांदा जो आहे तो कांदाही टाकून घ्यायचा आहे त्याच्यावरती आणि आणखी परत त्यावरती आता कोथिंबीर ॲड करायची आहे. तुम्ही त्यावरती जे पुदिना आहे तो पुदिनाही ॲड करू शकता. पहिली लेयर आपली तिथं झालेली आहे, ही दुसरी लेयर आहे. व्यवस्थित दुसरी लेयरही टाकून घ्यायची आहे. त्यावरती आणखी परत कलरचं पाणी जे आहे ते ॲड करायचं, तूप ॲड करायचं, आणखी परत तळलेला जो कांदा आहे तो कांदाही ॲड करायचा आहे. 2 ते 3 लेयर इथे आपल्याला देऊन घ्यायचे आहे. बघू शकतात घरच्या घरी बनणारी ही एकदम व्यवस्थित बिर्याणी आहे. बाहेरून विकत घ्यायची गरज नाही. बघू शकता इथे आपले सगळे थर देऊन झालेले आहे. आता मी खाली एक तवा घेतलेला आहे. तव्यावरती पातेलं, पातेल्यावरती ताट, ताटावरती कोलपाट ठेवलेला आहे, कोलपाटावरती खलबत्ता ठेवलेला आहे. इथे त्या बिर्याणीला व्यवस्थित दम बसतो आहे आणि बघू शकता 20 मिनिटानंतर इथे आपली बिर्याणी रेडी आहे. चला तर सर्व करून घेऊया. बाहेरून विकत आणायची काहीच गरज नाही. घरच्या साहित्यामध्ये एकदम परफेक्ट अशी बिर्याणी इथे बनवून तयार होते. बिर्याणीला आपल्या लो फ्लेमवरती 20 मिनिटं दम द्यायचा आहे आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या स्वरा किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बघू शकता हॉटेलसारखी चिकन दम बिर्याणी इथे रेडी आहे. वाव, काय भन्नाट असा कलर आलेला आहे. एकदम लाजवाब हॉटेलसारखी चिकन दम बिर्याणी इथे बनवून रेडी आहे. तर नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.